चाकोते फोटो स्टुडिओद्वारा आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा। तर आजचा आहे तिसरा दिवस, आज आहे ब्लड डोनेशन कॅम्प। तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने आता दाखवते, काही बोलायचं आहे? या तुम्ही प्रदर्शन आणि आजचा ब्लड डोनेशन कॅम्प पाहू शकता। तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। आज ब्लड डोनेशन कॅम्पला आमच्या पहिला ब्लड डोनेट केला आहे राजपूर स्टुडिओचे पुखराज जाटपुरे त्यांनी। त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पण आहे आणि महेश भानुवकडे त्यांनी पण आपलं ब्लड डोनेट केलं आहे इथे। सो यांना योगेश वसंतराव पांजाडे, जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीमध्ये जनसंपर्क अधिकारी या पदावर काम करतोय। आज उदयभाऊ चाकोते यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्या रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदानामध्ये सहकार्य करावं व या कार्यामध्ये मोलाचा आपला सहभाग नोंदवावा अशी मी आपणा सर्वांना जाहीरपणे विनंती करतो। मी डॉक्टर पूनम नारायणे। आज आम्ही इथे चाकोते फोटो स्टुडिओने अरेंज केलेला कॅम्प आहे। रोग्यांसाठी कॅम्प घेत आहोत आज। तर आम्ही NCD डिपार्टमेंटचे आहोत, केरबिनकडून हा कॅम्प अरेंज केलेला आहे इथे। आणि आज आम्ही इथे शुगर आणि BP हे तपासणार आहोत आणि पेशंटला आम्ही त्याबद्दल गाईडलाईन्स देणार आहोत की त्यांनी त्यांचं लाईफस्टाईल वगैरे कसं ठेवावं की जेणेकरून त्यांना पुढे या आजारापासून अजून त्रास ना हो। धन्यवाद। मी विनोद आनंदराव साबळे, समुपदेशक जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती। आज जो काय कॅम्प झालेला आहे BP, शुगर, पॅरालिसिस, हार्ट डिसीज आणि कॅन्सर, म्हणजे जर महिलांना किंवा मुलांना जर अशा गाठी असेल किंवा काही असेल आणि दुखत नाही पण 15 दिवसापेक्षा जर वाढ असेल तर आपण त्यांचं बायोप्सी वगैरे करतो, बाकी इन्व्हेस्टिगेशन करतो जेणेकरून आपल्याला त्यांचा आजार पूर्णपणे कसा बरा होईल, लवकरात लवकर जर आपण त्यानंतर जर निदान केलं तर लवकरात लवकर बरं होऊ शकतो याबाबत। तर आता हा तुम्ही पूर्ण कॅम्प बघू शकता। माझा वाढदिवस असल्यामुळे मी आज हा ब्लड डोनेशन कॅम्पचं इथे आयोजन केलेलं आहे। या ब्लडमधून जितक्याही लोकांनी इथे ब्लड दिलेलं आहे त्यांचे मी अभिनंदन। या ब्लडमुळे खूप लोकांना त्याचा फायदा होईल त्याकरिता या मी ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। आजच एक संचित महाराज येथे अर्जंट निगेटिव्ह ब्लडची आवश्यकता होती आणि आम्हाला तो डोनेशन मिळाला। त्या माध्यमातून त्या पेशंटला खूप मदत मिळणार। मी सगळ्यांना विनंती करतो की आपण ब्लड डोनेशन करून कोणाला तरी जीवनदान द्यावं। आप्पाजी आओ। बघू शकता सध्या तर इथे कोणीच नाही आहे, तर इथे थोड्याच वेळात कार्यशाळा होणार आहे, तर त्याचा पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा। ब्लॉग म्हणजे याच्यातच मी ॲड करणार आहे तिथे। तर मला खूप बोर होत आहे, तर आपण कोणाची तरी मजा घेऊ। अक्षय दादाला बोलूया। अक्षय दादा, तर तुम्हाला सांगते मी इथे तुझ्यातर्फे स्कीम चालू आहे ना, म्हणजे ब्लड द्या आणि काय खिचडी घ्या असं चालू आहे काही, यांनीच मला सांगितलं। तर जाऊ दे, मी मजाक करत होती। फुटेज कव्हर करून ठेवले, नवरदेव नवरीचे नॅचरल फुटेज, आईवडिलांचे नॅचरल फुटेज, मुला मुलीच्या आईवडिलांचे, मुलाच्या आईवडिलांचे, काका काका, म्हणजे तुम्हाला जेवढं 1-1.5 मिनिटाचे एक्स्ट्रा फुटेज जरी तुम्ही शूट केले, सिनेमॅटिक काय असते कसं त्याला रूपांतरित करता येते, नाहीतर इकडं हार टाकायच्याच राहते इकडं बघा म्हणतो आपण, पद्धतच आहे। नमस्कार। ही जी चाकोते फोटो स्टुडिओतर्फे जी स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेमध्ये जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून फोटो या ठिकाणी आले, त्या फोटोचं जजिंग करण्यासाठी एक जजिंग कमिटी होती। त्या कमिटीतले एक मेंबर श्री शशी खवळी हे ज्येष्ठ फोटोग्राफर आहे, यांना या क्षेत्रातून माहिती आहे आणि असे बरेचसे एक्झिबिशनचा त्यांना अनुभव आहे। तर यांना या ठिकाणी आम्ही जजिंगसाठी बोलवलं होतं आणि एक उत्कृष्ट जजिंग त्यांनी केलं। तर त्यांचं चाकोते फोटो स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो आणि
त्यांनी थोडंसं या प्रदर्शनविषयी किंवा जजिंगविषयी त्यांचे काय अनुभव आले किंवा या स्पर्धेबद्दल त्यांना काय वाटलं, कशा पद्धतीचे त्याच्यामध्ये फोटो आले आणि काय अपेक्षित होतं तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्ही जजिंग करताना नेमकं काय गोष्टी लक्षात घेतल्या त्याच्याबद्दल गोष्टी माहिती. सर्वप्रथम मी चाकोते फोटोग्राफीबद्दल अभिनंदन करतो की एक स्टुडिओ ओनर आणि उत्तम प्रदर्शनी यावी हे सर्व खूप कौतुकाचं पात्र आहे. आणि जजिंग करताना की जे सब्जेक्ट दिलं असतं तो सब्जेक्ट असायला हवा. आणि सेकंड पार्ट असतो की त्यात तुम्ही तुमच्या जो सब्जेक्ट समजा वेडिंग आहे तर वेडिंगमधलं फक्त वेडिंग म्हणजे फक्त हार टाकताना हार टाकला किंवा तुम्ही अक्षरशः व्यक्तीने फोटो काढलाय म्हणून फोटो खूप चांगला आहे किंवा असं नाही किंवा फोटोग्राफी स्किल खूप चांगला आहे फोटो खूप चांगला असं असतं. त्या फोटोची स्टोरी जी असते स्टोरी असायला हवी फोटो प्लस त्या फोटोच्या काही ह्युमन म्हणजे मानवी भावना असतात त्या असायला सर्व गोष्टीचा आणि टेक्निकल पार्ट असतो काही फोटोग्राफीचे टेक्निक असतात ते प्रॉपरली यूज केले आहे की नाही ते बघावं लागतं. बरेचसे फोटो एडिटेड असतात तेही बघावं लागतं की फोटो एडिटेड नसावा ओव्हर एडिटेड नसावा त्याच्यात काही मिक्सिंग केलेलं नसावं हे बघावं लागतं. आणि ते बघताना आजकालच्या AI च्या युगात काही वर्ष कसं असतं जजिंग करतात. अशा प्रकारे मी हे सगळं जजिंग केलं होतं आम्ही तिघं होतो आणि तिघांच्या सगळ्यांच्या सरांमध्ये आम्ही एक असतो जजिंग चाकोते फोटो स्टुडिओ द्वारा आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी याचं 3 दिवसाचं आयोजन या ठिकाणी होतं. आज तिसरा दिवस आहे म्हणजे 30 तारखेला आणि आजच्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर आणि पहिल्या दिवसापासून सृष्टी रोटे तिचं मोठं या प्रदर्शनीमध्ये मोठं महत्त्वाचं योगदान राहिलं. म्हणजे तिने जे ब्लॉग केले त्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तिला खरं प्रोत्साहन दिलं पाहिजे तिला मदत केली पाहिजे सगळ्यांनी. आणि अतिशय चांगलं काम सृष्टी रोटेचं सुद्धा या क्षेत्रामध्ये आहे. मी तिचं ती मुलगी मुळात आमच्या कुटुंबातली आहे जुन्या अमरावतीतली आहे तिचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या क्षेत्रामध्ये उदय चाकोते प्रवीण भाऊ चाकोतेने लावलेलं झाड हे उदयनी मेहनतीने त्याचा वटवृक्ष केला आणि या क्षेत्रामध्ये त्याचं मोठं योगदान आहे. आमच्या मनापासून डॉक्टर संजय शिरभाते राजूभाऊ बेले सुरेश भाऊ रसावा सचिन रास्ते सचिन वाटकर आपला अभिनंदन भाऊ पेंढारी दीपक भाऊ उंडीकर रफिकबाई सदानंद आप्पा कुर्रे रुद्रभूमीचे अध्यक्ष आणि या संस्थेचे अध्यक्ष सुभाषदादा बोत्रे आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहे. पुढेही अधिक काम करावं या क्षेत्रामध्ये. छायाचित्र प्रदर्शनी आणि स्पर्धा दरवर्षी या ठिकाणी आयोजित कराव्या. आम्ही यांच्या पाठीशी कायम उभे राहू. कुठलंही काम असलं ते यांनी सांगावं आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांना मदतीसाठी धावून जाऊ. अशा पद्धतीच्या शुभेच्छा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना देतो. धन्यवाद. द्वितीय प्रोत्साहनपर बक्षीस रोहित निकोरे अमरावती. प्रशांतदादा देशपांडे आदरणीय व्यासपीठ पंकज क्षीरसागर प्रदर्शनीसाठी विशेष सहकार्य. आता स्वागत समारंभ सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता. धन्यवाद. ये चाकोते फोटो स्टूडियो को मैं लगभग 25 सालों से जानता हूँ. 25 साल से जो चाकोते फोटो स्टूडियो अमरावती में जो अच्छा काम कर रहा है. ये बहुत कम ऐसे स्टूडियो रहते हैं जो इतने टाइम तक और कंटिन्यूसली और अच्छा काम करते हैं. अच्छा काम करते हुए प्रवीण जी और उदय सर ने जो
यहाँ पर फोटो एग्जीबिशन का 2005 से शुरू किया है। तो और वो भी एक मेरे ख्याल से ये महाराष्ट्र का पहला स्टूडियो है क्योंकि कोई भी एक स्टूडियो और फोटो एग्जीबिशन करता है। बहुत सारे सोशल काम भी करते हैं, या वो ब्लड डोनेशन कैंप, बहुत सारी एक्टिविटी करते हैं चाकोते स्टूडियो वाले। तो उसके लिए उनका बहुत अभिनंदन दोनों भाइयों का, प्रवीण जी चाकोते और चाकोते जी का। दूसरा, अमरावती में इतनी अच्छी एक्टिविटी होती है, फोटो कॉम्पिटिशन होता है। मैंने भी जान करके इस साल अपने कुछ फोटोग्राफ किए कि वही चाहे वो जूनियर फोटोग्राफर हो चाहे सीनियर हो, मैं भी सीनियर हूँ, 62 रनिंग हूँ, तो भी हमारे रघुराय जी हैं जो 83-84 ईयर के हैं, जो देश के बहुत बड़े फोटोग्राफर हैं, जिनकी 50 साल उन्होंने काम किया फोटोग्राफी के लिए, 50 बुक आई हैं, तो नेशनल इंटरनेशनल फोटोग्राफर हैं। तो कोई फोटोग्राफर का कोई एज नहीं होता कि कोई फोटो कॉम्पिटिशन में भाग नहीं लेना चाहिए और या फिर फोटोग्राफी बंद कर देना चाहिए, हम रिटायर हो गए, ऐसा कुछ नहीं है। फोटोग्राफर जब तक ऐसे कितने फोटोग्राफर हैं जिनको मैं जानता हूँ जो अभी भी काम कर रहे हैं और उनके लिए एज नो बार, तो वो कंटिन्यू अपना फोटोग्राफी का काम कर रहे हैं। तो कॉम्पिटिशन में भी हिस्सा लेना चाहिए। कुछ लोग बोलते हैं कि जूनियर को आप छोड़ दीजिए, जब आपको अवार्ड मिल जाएंगे तो जूनियर को नहीं मिलेंगे, ऐसा नहीं है। कॉम्पिटिशन है। यहाँ का जो एग्जीबिशन का किया है और जो जजिंग है, हमारे एक स्टूडेंट, हमारा साथी और प्रेस फोटोग्राफर हैं विकास केमदेव, उन्होंने किया है। और जब जजिंग किया तो सभी जितने भी 105 फोटो थे उनमें किसी का नाम नहीं था, उन्होंने बहुत अच्छा जजिंग किया, उसके लिए विकास केमदेव को बधाई, बहुत अच्छा जजिंग किया। फिर जब उनको बाद में मालूम पड़ा कि मेरे भी कुछ फोटो थे और मैं यहाँ पर अवार्ड लेने आया अमरावती, उनको भी ताज्जुब हुआ। उन्होंने बोला कि सर कुछ गलती हो तो बताइए। मैं कहा नहीं, बहुत अच्छा तुमने जजिंग किया है, बहुत अच्छी बात है। तो यहाँ के लोग भी इतना सहयोग करते हैं, चाहे वो ब्यूरोक्रेट्स हों, पॉलिटिशियन हो और चाहे यहाँ की पब्लिक हो, और इसका बहुत अच्छा रिस्पांस रहता है। कई सालों से मैं इसको देखते आ रहा हूँ, सुनते आ रहा हूँ, बहुत अच्छा है। जिन लोगों ने इसमें मेहनत की है उन सभी लोगों को, क्योंकि ये एग्जीबिशन दिखने में बहुत अच्छा, सुंदर, बहुत ये लगता है, लेकिन इसके पीछे कई लोगों की बहुत मेहनत रहती है। कईयों का तो नाम भी नहीं आ पाता है, जो हैंग करते हैं, जो फ्रेमिंग करते हैं, तो बहुत सारे काम रहते हैं एग्जीबिशन में। मेरे भी 25 एग्जीबिशन हुए इंडिविजुअल, तो मुझे मालूम है कि कितना मेहनत होता है। 2 बुक आई हैं मेरी, कुंभ मेला और जय भीम जय भारत। तो मैं समझता हूँ कि बहुत जो डेडिकेशन, डिवोशन, डिटर्मिनेशन से काम करता है, 100% का काम, 100% काम के प्रति ध्यान रहता है, 100% डालता है काम में, उसको सक्सेस मिलना ही है। मेरी बहुत सारी शुभेच्छाएँ हैं चाकोते फोटो स्टूडियो के दोनों भाइयों को, वो ऐसे ही हर साल एग्जीबिशन करते रहें इधर अमरावती। और अभी तो ये स्टेट लेवल का एग्जीबिशन हो गया है, उसके लिए भी उनको बधाई हो। मैं चाहूँगा ये नेशनल लेवल, इंटरनेशनल लेवल का भी एग्जीबिशन हो, ऐसे ही मेरी तरफ से शुभकामनाएं। धन्यवाद। प्रदर्शनी पाहून असं वाटतं? खरं म्हणजे मी चाकोते फोटो स्टुडिओचं खूप खूप अभिनंदन करतो की राज्यस्तरावर एवढा मोठा उपक्रम, आणि केवळ हा उपक्रम आयोजित केला नाही तर त्याला भरघोस प्रतिसादसुद्धा मी बघत आहे. त्यामुळं अजूनही छायाचित्र आणि त्याचं महत्त्व हे समाजामध्ये टिकून ठेवण्याकरता जे प्रयत्न सुरू आहेत ते वाखाणण्यासारखे आहे. मी अभिनंदन करतो आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की समाजातील मग ज्येष्ठ पुरुष असो, किड्स असो, वेगवेगळ्या थीम घेऊन या ठिकाणी प्रदर्शनी आयोजित केली आणि सुंदर छायाचित्र आम्ही त्या ठिकाणी बघितले. पुनश्च एकदा अभिनंदन. आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना तयार करण्याकरता एक चांगला वर्कशॉप या ठिकाणी आयोजित झाला, ही पण खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे काम सर्वतोपरी सातत्यानं पुढे जावं अशा प्रकारची मनीषा व्यक्त करतो. धन्यवाद. या छायाचित्राच्या प्रदर्शनीसाठी जो काही सोशल मीडियाचा वापर केला गेलेला आहे, ब्लॉग असो, इंस्टाग्राम असो, आणि त्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली की 1 लाखाच्या वर लोकांनी याला रजिस्टर केलं आणि मोठ्या प्रमाणात 3 दिवस त्या ठिकाणी भेटी दिल्या. ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण जर एखादी चांगली गोष्ट घेऊन समाजामध्ये वेगळ्या पद्धतीनं गेलो तर लोक प्रतिसाद देतात. याचं उत्तम उदाहरण मी या ठिकाणी बघितलं. युजर सरांनी संपलेला आहे. 3 दिवस आपले कार्यक्रम खूप
एंड करताय ब्लॉगला, तर तुम्ही काहीतरी 2 शब्द बोला. सर्वात पहिले तर मी सुशीला धन्यवाद देतो. या 28, 29, 30 या तिन्ही दिवसामध्ये या छायाचित्र प्रदर्शनाचे तिने उत्कृष्ट ब्लॉग बनवला आहे, त्याकरता तिचं खूप खूप धन्यवाद. त्यासोबतच पूर्ण महाराष्ट्रामधील सर्व छायाचित्रकारांनी ज्या छायाचित्रकारांनी या स्पर्धेमध्ये फोटोज पाठवलेले आहेत त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर ही प्रदर्शनी घेत असताना मला ज्या लोकांनी सहकार्य केलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या बक्षीस वितरणावेळी जे स्पर्धक आणि या प्रदर्शनीला भेट देणारे लोक इथे उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि मला नेहमी साथ देणारे अक्षय असेल, अनुज असेल, कबीर असेल, सागर असेल, या सर्वांचं मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यासोबतच माझी पत्नी रोशनी हिने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तिचेसुद्धा मी आभार मानेन. आणि या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी हातभार लावला ते काही कमी पडू दिला नाही असे माझे मोठे बंधू प्रवीणजी चांगोते, त्यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानतो. व इथे तसंच एकदा चॅनलला सगळेजण पाहत राहा व असंच पुढे एकदा चॅनल चाललं पाहिजे, मोटिवेट करा. ची संकल्पना खरं तर खूप नवीन वाटते आहे मला, आणि या प्रदर्शनीला हिने दिलेला जो उत्स्फूर्त सहभाग आहे तो खरंच उल्लेखनीय आहे. हिच्या ब्लॉगला खरंच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हिच्या पुढच्या वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देते. तुम्हाला वाटतं धन्यवाद.